म्हणून म्हणलं की सिलेंडर नक्की लिकेज झालं म्हणलं. किती वेळ झाला आता तुम्हाला जागी राहून, म्हणजे किती वाजता बघितलं होतं? ओढू बोल थांब मी ओढू चिवून दादा मा बस का. सोड. रात्रीचे 2 वाजलेत मित्रांनो, आणि घरामध्ये हा विषारी साप रसल स्वाईपर घरामध्ये आलेला होता. आतरून वगैरे बघू शकता. आडनाव काय बोललं? हां, आडनाव काय दिसत? रामनगर रस आपलं ललित ठाकरे यांच्या घरी हा साप आपण रेस्क्यू केला. जनता शाळेत त्यांचे वडील काम करत असतात, तर आता जनता शाळाच बंद झाली आहे. नशीब सापाने आवाज केला त्यामुळे घरात कळालं की साप आहे म्हणून. बघू शकता तिथे ते झोपलेले होते, तिथेच त्यांचं लक्ष गेलं आहे आणि त्यांनी आपल्याला जस्ट कॉल केला की आमच्या घरात साप निघाला आहे म्हणून त्याची सूचना दिली आम्हाला, व आम्ही येऊन त्याला ताबडतोब रेस्क्यू केले. बघू शकता इथे त्यांचं राहायचं घर आहे. असेल तर 2 अडीच किलो झाला मित्रांनो सुरक्षित रेस्क्यू. विषारी साप, घोणस जातीचा हा विषारी साप. अजगर समजून कोणी या सापाला पकडण्याची गलती करू नका. हा एक सर्वात मोठी विषजंत असलेला विषारी साप, ज्यामध्ये हिमोग्लोबिन नावाचं विष असते. घातला होता, पण या सापाला रेस्क्यू केलं. लवकर त्या सापाला याचा सानिध्य सुरू झाला आहे, पुन्हा सुरू झाला आहे. त्यामुळे साप आपल्या घरात भक्ष्य शोधत किंवा थंड जागी शोधत येत असते. काळजी घ्या, सुरक्षित आहे. धन्यवाद. हो 72 देतो, 1 मिनिट व्हिडिओ घेऊ. कसं लक्ष गेलं? अरे ते महाशिवरात राहायचं म्हणून म्हणलं की सिलेंडर नक्की लिकेज झालं म्हणलं. किती वेळ झाला आता तुम्हाला जागी राहून, म्हणजे किती वाजता बघितलं होतं? म्हणून मी ते कुत्री म्हणून मागितली कोटी पैसे आज होते. मला काढलं का मोबाईल वाजा लागला का काय, म्हणून मी अशी खुर्ची उचलली अशी ठेवली तर पाहिजे ते खुर्ची खाली, मग पळाली. नाही, आपल्याकडे आहेत घोणस खूप येतं, त्याच्यामुळे काळजी घ्यायची. फट वगैरे ठेवायची नाही घराला, आणि शक्यतो एखादी मच्छरदाणी घ्यायची, मच्छरदाणी झोपायची. ठीक आहे, काय नसते. तू श्रीकाठी हो, दादाचं युट्यूबला चॅनल आहे. युट्यूब